अभिलाषा, डबा झाला का भरून? दे ना, मला उशीर होतोय जायला. हो हो, आले आले. साक्षी, अशी बसून काय राहिलेस? जा ना, विश्रांती घे. नाईट ड्युटी करून आलेस ना? साक्षी, ए साक्षी, हाँ, काय? काय झालं? काही टेन्शन आहे का? हो काका, मला तुम्हा सगळ्यांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. कशाबद्दल? मी सध्या जी केस हँडल करते त्याबद्दल. अगं, आत्ताच ड्युटीवरनं आलीस ना? आल्या आल्या काय घरामध्ये कामाच्या गोष्टी करतेस? जरा आराम कर. काकू, मला मान्य आहे की याआधी मी कधी कामाच्या गोष्टी घरी सांगितलेल्या नाहीये, पण ही केस जरा वेगळी आणि आता तुम्हाला हे सांगणं खूप गरजेचं आहे. असं कुठल्या केसबद्दल सांगायचंय तुला? आई, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की गेले कित्येक दिवस मी नताशाचा तपास घेते. मग सापडली का ती? नाही, सापडली नाहीये, पण आम्हाला असा संशय आहे की नताशाचा खून झालाय. आणि तो खून करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रणवीर राजे आहेत. काय? साक्षी, तू हे एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतेस? चौकशी करताना आम्हाला तिथे अशा काही गोष्टी आढळल्या की त्यामुळे या प्रकरणात रणवीर राजे आहेत याची आम्हाला खात्री पटली. मग आता तू रणवीर राजेंना अटक करणार? नाही, रणवीर राजेंना मी आता अटक नाही करू शकत, कारण माझ्याकडे त्यांच्या विरुद्ध ठोस असा पुरावाच नाहीये. पण तो दिवस लवकरच जवळ येईल जेव्हा मी रणवीर राजेंच्या हातात बेड्या ठोकेन. कमाल करतेस तू साक्षी. हातात कुठलाही पुरावा नसताना तू एवढा गंभीर आरोप करतेस. काका, मला वाटलंच होतं की तू माझ्याकडे पुरावा मागशील. नाहीये माझ्याकडे आता पुरावा, पण जेव्हा केव्हा माझ्याकडे पुरावा येईल ना, तेव्हा तुमची सगळ्यांची खात्री पटेल काका. साक्षी, हे बघ, तू पुढाकार घेऊन या बाबतीत काही भलतसलत करायला जाऊ नकोस. आई, तू कशाला काळजी करतेस? मी जे काही करते ते नीट विचारपूर्वकच करते. आणि माझा रणवीर राजेंबद्दलचा संशय मी देऊलाही सांगितलाय, त्यामुळे त्याचीही तू काळजी करू नकोस. आणि आता मी तुम्हा सगळ्यांना हे एवढ्यासाठी सांगते की नंतर जेव्हा मी रणवीर राजेंना अटक करेन तेव्हा तुम्हाला धक्का नको बसायला. साहेब, हे असं कसं झालं? तुम्ही असताना आमच्यावर एवढं मोठं संकट कसं ओढवलं? आम्ही कुणाचं काय वाईट केलं म्हणून एवढं मोठं दुःख आमच्या पदरात आलंय? तुम्हीच म्हणाला होतात ना की सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. मग कुठे आहे सगळं व्यवस्थित? साहेब, माझी नताशा गेली. अहो, माझा आधार गेला. ती तुमच्याकडे काम करत होती म्हणून मी निश्चिंत होते. या शहरात फक्त तिला तुमचाच आधार होता.
असं अचानक काय घडलं? असं तिने कोणाचं काय बिघडवलं म्हणून हे असं झालं? सांगा ना साहेब, काहीतरी बोला ना साहेब. एक आई तुमच्याकडे न्याय मागते साहेब, मला काहीतरी उत्तर द्या. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं. नताशाची बातमी ऐकून जेवढं तुम्हाला दुःख झालंय तेवढंच आम्हालाही झालं. काही झालं तरी ती आमच्या विश्वासातली एम्प्लॉई होती. तुम्ही प्लीज शोक आवरा, कारण आता जरी नताशा नसली तरी तिच्या खुन्याला नक्कीच शिक्षा व्हायला हवी. आता आपल्याला त्यासाठी लढायला हवं. पण साहेब, पोलीस तर म्हणतायत नताशाचा खून तुम्ही केलात म्हणून. पकडत का नाही येत आम्हाला? या आणि पकडा म्हणावं आम्हाला. हे बघा, पोलीस फक्त आरोप करू शकतात, कारण त्याशिवाय त्यांच्या हातात दुसरं काही नसतं. आणि आता या निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी पक्षाला आम्हाला ट्रॅप करायचं. पण तुम्ही आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. विश्वास ठेवा, आम्ही लवकरात लवकर त्या खुन्याला तुमच्या समोर हजर करू आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ. पण तुम्ही पोलिसांच्या असल्या बिनबुडाच्या आरोपांवर विश्वास ठेवू नका. आणि तुम्हाला काही हवं नको असल्यास आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत तुमच्यासाठी. नताशा नसली म्हणून काय झालं? साहेब, तुम्ही आहात म्हणून आम्हाला आधार वाटतो. नाहीतर या अनोळखी शहरात कोण आहे आमचं? तुमच्यासारखा देव माणूस आहे म्हणून आमच्यासारखी माणसं जगतायत. नाहीतर या दुनियेत नराधम कमी नाही आहेत. काळजी घ्या तुम्ही स्वतःची. रडू नका. रडून काय अवस्था करून ठेवली. हे बघा, आम्ही आहोत ना. आम्ही सांभाळू सगळं. या तुम्ही. खंडू, यांना घेऊन जा. सर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अँड यू नो वन थिंग, डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नसतं. त्या दिवशी नक्की काय घडलंय हे जर तुम्ही मला सांगितलं नाहीत तर तुमचा वेळ वाया जाईल आणि माझाही. तेव्हा मनामध्ये काहीही संशय न ठेवता त्या दिवशी खरं काय घडलंय ते मला डिटेलमध्ये सांगा. माझ्या अशिलानं गुन्हा केलेला असो किंवा नसो, त्याला वाचवणं हे माझं काम आहे. बघा, विचार करा. तुमची राजकीय कारकीर्द वाचवणं आता तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. जर तुम्ही आम्हाला एवढी मदत करतात तर आम्ही सत्य सांगतो. त्या दिवशी आम्ही नताशाकडे गेलो हे खरं आहे. ती आम्हाला भेटली हेही खरं आहे. पण फक्त पेपर्स मागायला आम्ही तिकडे गेलो होतो. आमचं दुसरं काही इंटेन्शन नव्हतं. पण बोलता बोलता वाद वाढला आणि तुला काय वाटलं आम्हाला हुलकावणी देऊन तू निसटून जाशील? असा सहजासहजी सोडणार नाही तुला. खूप हिशोब चुकते करायचे तुला. फार वाट पाहायला लावलीस आम्हाला यासाठी. हिशोब तर मलाही चुकता करायचा आहे आणि तो मी करणार योग्य वेळ आल्यावर.
अजून तर मी सुरुवातही नव्हती केली आणि इतक्या लवकर तुम्ही तडफडला. पुढे तर तुमचे काय हाल होतील. सुरुवात तर चांगली केलीस तू, आमचा खोटा विश्वास संपादन करून. पण लक्षात ठेव, आम्ही समोरच्याला खेळी करायला फक्त एकच संधी देतो. तुझा खेळ संपला, त्याचा शेवट आम्हीच करणार. जे काही केलं ते माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी. त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन तुम्ही चांगलं नाही केलं. यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही. ज्या दिवशी मी तुम्हाला आयुष्यातून उठवेन ना, त्या दिवशी मी शांत. तू आम्हाला आयुष्यात उठवणार आणि ते तुझ्या त्या फ्रॉड नवऱ्यासाठी. तो फ्रॉड असला तरी नामर्द नाही. माझ्या नवऱ्याचं बाळ माझ्या पोटात आहे. तू तर बापही होऊ शकत नाहीस. तो फ्रॉड असला तरी पुरुष आहे. पुरुष. मला गर्व आहे की मी एका पुरुषासोबत राहते. तू शंड आहेस. शंड. नताशा! तू शंड आहेस. शंड आहेस. तू शंड आहेस. तू शंड आहेस. तर हे सगळं असं घडलं. आम्ही जाणून बुजून काही केलं नाही. आणि जाणून बुजून केलं असतं तर आम्ही पचवलं असतं. पण हे सगळं कसं घडलं आमचं आम्हालाच कळलं नाही. डोंट वरी रणवीर सर, तसं काहीही होणार नाही. तुमच्या हातून जे काही घडलं ना ते नकळत घडलेलं आहे. पण आम्ही आता जे करणार आहोत ते सगळं जाणीवपूर्वक करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या हातामध्ये जे पुरावे सापडलेले आहेत ना ते आपल्याला न्यायालयाच्या दृष्टीनं वीक ठरवावे लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या विरुद्ध जे जे साक्षीदार वापरले जातील त्या सगळ्या साक्षीदारांना आपल्याला आपल्या बाजूनं वळवावं लागेल. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका वकील साहेब. फक्त या प्रकरणातून आम्हाला सोडवा. आम्ही हवे तेवढे पैसे मोजायला तयार आहोत. प्रकरण फारच चिघळत चाललंय. पाणी नाकातोंडाशी आलंय. तर अशा वेळेस आमचं भांडं फुटलं तर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. नाही सर, मी तसं काही होऊ देणार नाही. मी माझ्या करिअरमध्ये कधी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. माझ्या आशिलाला मी नेहमीच न्याय मिळवून दिलाय, भले त्यानं अन्याय केलेला असला तरी सुद्धा. सर, या केसमध्ये जोखमीचा काळ आहे ना तो तुमच्या निवडणुकीचा काळ. तेवढा काळ तुम्ही सांभाळा. म्हणजे या प्रकरणाचा राजकीय इश्यू होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. मीडियाला कसं हँडल करायचं तुमचं तुम्ही बघा. कारण ही केस स्टँड व्हायच्या आधी लीक होता कामा नये. मीडिया वगैरेची तुम्ही काळजी करू नका, ते आम्ही सांभाळू. तुम्ही फक्त आमची राजकीय कारकीर्द सांभाळा. तुम्ही विश्वासातले आणि प्रसिद्ध ॲडव्होकेट आहात म्हणून आम्ही तुम्हाला हे सगळं सांगितलं. आता सगळं तुमच्या हातात आहे. आम्हाला फक्त या केसमधनं बाहेर काढा. एकदा इलेक्शन उरकून जाऊ देत, मग तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. तुम्ही निश्चिंत राहा सर. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय, ज्या खात्रीनं ही केस तुम्ही माझ्याकडे सोपवली आहे,
यातच मला सगळं काही मिळालं. तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. अँड आय प्रॉमिस यू सर, या इलेक्शनच्या काळामध्ये पोलीसच काय पण विरोधी पक्षाचे लोक सुद्धा तुमच्या प्रतिष्ठेला धक्का देऊ शकणार नाहीत. कारण ते आणि तुम्ही यांच्यामध्ये आता ॲडव्होकेट रणजित सरपोतदार उभा आहे. सर, चेक कशासाठी? अजून केस सुरू झालेली नाहीये. कोर्टामध्ये केस स्टँड तर होऊ द्या. हा चेक तुमचा हाच स्टँड कायम राहावा म्हणून आहे. जसा विश्वास तुम्ही आज आमच्यावर दाखवलात तसा कोर्टातही दाखवाल अशी अपेक्षा आहे. ॲडव्हान्स समजावं तर तुम्ही जरी केस जिंकलात तर तुम्हाला आमच्या कंपनीवर आम्ही लीगल ॲडवायझर म्हणून घेऊ. फक्त आमच्या कपड्यांवरची ही धूळ झटकून द्या. थँक्यू सर. हे काय आधी, आम्ही इतक्या वर्षानंतर इतक्या लांबून आलोय आणि तू काम करतोय. मग काय करायला हवं मी? कमान आधी, लंडनला असताना आपण एकमेकांसोबत किती चांगला वेळ घालवत होतो आणि आता काय झालंय तुला? काही झालं नाही. आम्ही काम करतोय आणि जे खूप महत्वाचं आहे. काम राहू दे बाजूला. चल ना, आपण कुठेतरी बाहेर फिरून येऊ. चल. चित्रा, हे लंडन नाहीये आणि जरा घड्याळात बघ किती वाजलेत ते. सो वॉट? चित्रा, आपण उद्या सकाळी जाऊया फिरायला. आता उशीर झालाय. तू जा आणि शांतपणे झोप. ओके? अशी काय जादू केली तुझ्या वाईफने तुझ्यावर? हा, तू तिला भेटलीस ना की तुला कळेल. या, आय एम टाइंग टू मीट हर. केव्हा येणार आहे ती? येईल 2-4 दिवसात. ग्रेट. म्हणजे हे 2-4 दिवस आपण दोघेही सोबत घालवू शकतो, राईट? तिला सांगू नकोस हा की मी आले, नाहीतर लगेच उद्याच परत येईल ती. असं काही करणार नाही ती, कारण तिचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ओ, इज इट? ठीक आहे, मग सांग तिला की लंडनला असताना आपण कसा टाइम स्पेंड केला, तू किती फ्लर्ट केलंस माझ्याबरोबर, सर्व सांग. त्याने काय होणार आहे? ती इतरांपेक्षा खूप वेगळी आहे चित्रा. वेगळी म्हणजे? सुंदर आहे, माझ्यापेक्षाही हॉट आहे, और इज शी लाइक अ टिपिकल नॉर्मल इंडियन हाउसवाइफ? खरं तर तू तिला कोणाबरोबरच कम्पेअर नाही करू शकत, कारण देवयानी जितकी सुंदर आहे तितकीच ती मनाने खूप चांगली आहे. सगळ्यांना समजून घेणं
आपल्या माणसांबरोबर मिळून मिसळून वागणं, त्यांच्यासाठी त्याग करणं. काय झालं? प्लीज मी चाललोय. का? व्हेरी टायर्ड आधी. झोपायला चल.